Hello students, I hope you are all studying at your home. आपण जे लेक्चर लास्ट स्टार्ट केलं होतं त्यात आपण इम्युनिटीवर वर्क करत होतो. मीन्स आपण इम्युनिटी स्टडी करत होतो. सध्याची जी कंडिशन आहे दॅट वी हॅव टू इम्प्रूव्ह आवर इम्युनिटी पॉवर. सो वी शुड नो व्हॉट इज इम्युनिटी. सो इम्युनिटी स्टडी करत असताना इम्युनिटीचे दोन टाइप्स असतात, दॅट इज इननेट और इनबॉर्न इम्युनिटी अँड ॲक्वायर्ड और ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. टाइप्सची जनरल इन्फॉर्मेशन घेतली होती. दॅट इज इननेट इम्युनिटी इज रेजिस्टन्स बाय जेनेटिक मेकअप. दॅट इज आपलं जे जेनेटिक मेकअप असतं, मीन्स जेव्हा आपण बॉर्न होण्याच्या स्टेजवर असतो त्या स्टेजवर आपण दोन्ही आपले जे पॅरेंट्स असतात दॅट इज मदर फादर यांच्याकडनं आपल्याला एक जेनेटिक मेकअप मिळत असतो. आपण आपल्या आईबाबांसारखे दिसतो. द रिझन बिहाइंड इज आर जेनेटिक मेकअप. आपण जेनेटिकली त्यांचे प्रोजेनी असतो, त्यांची जनरेशन असतो. सो आपल्याकडे जो काही जेनेटिक मेकअप आहे तो आपल्या पॅरेंट्सचा असतो. 50-50% शेअर केले जाते. दॅट इज आर जेनेटिक मेकअप. सो आपली इम्युनिटी जी जेनेटिक मेकअपनी बिल्डअप होते ती इम्युनिटी दॅट इज इननेट और इनबॉर्न इम्युनिटी. अँड दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी मीन्स आपली जी जेव्हा लाईफ स्टार्ट होते त्या लाईफमध्ये थ्रू आउट द लाईफ जी इम्युनिटी इम्प्रूव्ह होत असते किंवा वर्क होत असते किंवा बिल्डअप होत असते, ती जी इम्युनिटी होल लाईफ आपली जे काही सराउंडिंग आहे, एन्व्हायरमेंट आहे त्यानुसार फ्लक्च्युएट होते, बिल्डअप होते, ती जी इम्युनिटी आहे दॅट इज ॲक्वायर्ड और ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. सो नेक्स्ट आता आपण इम्युनिटी बघत आहोत. सो वी शुड नो की इम्युनिटीमध्ये जे मेन फंक्शन परफॉर्म करतात ते सेल्स कोणते आहेत. या सेल्सचं आपल्याला सामोरही काम आहे. सो द सेल्स विच plays important role in our immunity that are white blood cells, that is WBCs. याचे स्ट्रक्चर, टाइप्स, व्हॉट इज WBCs ते आपण जेव्हा रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन चॅप्टर आधी शिकलो आहोत त्यात आपण डिटेलमध्ये याचं स्ट्रक्चर, टाइप्स स्टडीसुद्धा केले आहेत. सो जर आठवत नसेल व्हॉट इज WBCs, सो क्विक रिवाइज घेऊन या दॅट व्हॉट इज WBCs आपण आदल्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी आय बटनवर लिंक करून देईल, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये आपण जेही ब्लड्सचे सेल आहेत, जे काही ब्लड वेसलमधनं फ्लो होतं, या जेही सेल्स आहेत दॅट इज रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स, प्लाझ्मा फ्लुइड, हे सगळं आपण स्ट्रक्चर आधी स्टडी केलं आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन टॉपिकमध्ये. दॅट इज ब्लडचे जे काही कंपोनंट आहे त्यामध्ये आपण डिटेलमध्ये हे स्टडी केलं आहे. वाय RBCs आर रेड बिकॉज ऑफ हिमोग्लोबिन. देन व्हाईट ब्लड सेल्स, हे जे इथे पण व्हाईट ब्लड सेल्स आहे, हे पण व्हाईट ब्लड सेल्स, बट यांच्या स्ट्रक्चरमध्ये डिफरंट आहे. तुम्ही न्यूक्लियसचं स्ट्रक्चर बघाल तर ते डिफरंट आहे. सो ते डिफरंट का आहे आणि याचे टाईप्स, यांचं पर्टिक्युलर नाव काय आहे, आतमधलं न्यूक्लियसचं स्ट्रक्चर डिफरंट असल्यावर ते सुद्धा आपण बघितलं आहे. सो क्विक रिवाइज घ्या, त्यानंतरच आपण समोर बघू. व्हिडिओ पॉज करून तुम्ही फाइंड आउट करून घेऊ शकता दॅट व्हॉट आर द टाइप्स ऑफ WBCs. सो नेक्स्ट मूविंग टू द नेक्स्ट टॉपिक, आपण इम्युनिटी बघत आहोत. सो फर्स्ट पार्ट ऑफ अवर इम्युनिटी और फर्स्ट टाइप ऑफ अवर इम्युनिटी दॅट इज इननेट इम्युनिटी और इनबॉर्न इम्युनिटी. सो दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इननेट इम्युनिटी और इनबॉर्न इम्युनिटी. आपण आधी डिस्कस केलं आहे ही इम्युनिटी आपल्या जेनेटिक मेकअपने डेव्हलप होत असते. नॅचरल डिफेन्स सिस्टीम असते, कुठल्याही बाहेरच्या मायक्रो ऑर्गॅनिझमनी अफेक्ट होत नाही. देन नॉन स्पेसिफिक असते. जी ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे दॅट इज नेक्स्ट टाईप ऑफ इम्युनिटी, ती स्पेसिफिसिटी शो करते. स्पेसिफिसिटी इज अ स्पेशल फीचर ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी अँड द इननेट इम्युनिटीज फीचर इज दॅट इज नॉन स्पेसिफिक. पर्टिक्युलर कुठल्याच पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा पर्टिक्युलर व्हायरसबद्दल आपला रिस्पॉन्स शो करत नाही, ती कंप्लीट रिस्पॉन्स शो करत असते. सो दॅट इज नॉन स्पेसिफिसिटी. नेक्स्ट इज वन फॉर्म ऑफ इननेट इम्युनिटी कंप्राइज द वेरियस टाइप्स ऑफ बॅरियर विच प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ फॉरेन एजंट्स इन द बॉडी. ही कंप्लीट एक टाईप ऑफ इम्युनिटी आहे, यात कुठलेच बायफर्गेशन नाही किंवा कुठलेच टाईप नाही, बट ही कंप्लीट वन टाईप ऑफ इम्युनिटीमध्ये डिफरंट कंपोनंट्स वर्क करत असतात. दॅट इज स्किन सरफेस, किंवा आपल्याला सर्दी होते किंवा आपण शिंकतो, खोकतो, ह्या काही ज्या बेसिक आउटर ॲक्टिव्हिटीज आहेत, या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या इननेट इम्युनिटीमध्ये येतात. सो इननेट इम्युनिटीचे काही टाईप्स आहेत, त्यातला फर्स्ट टाईप बेसिक कंपोनंट आहे. फर्स्ट कंपोनंट हे ते कंपोनंटच्या काही बेसिक इमेजेस आहे, ह्या इमेजेस लक्षात घ्या आणि यावरच आपण नेक्स्ट त्यांचे कंपोनंट बघणार आहोत.
तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून. देन नेक्स्ट आपण कंपोनंट बघू इम्युनिटीचे, बेसिकली इननेट इम्युनिटीचे. फर्स्ट कंपोनंट इज दॅट इज एपिथेलियल सरफेस. नाउ व्हॉट इज एपिथेलियल सरफेस? 11th स्टँडर्डमध्ये तुम्ही स्किनचे जे काही लेयर्स आहे या सगळ्या लेयर्स शिकला आहात. सो त्यात एपिथेलियल सरफेस दॅट इज आपला जो स्किनचा सरफेस असतो ते बघितला असेल. आठवत नसेल तर आणखी रिवाईज करून या. जिथे कुठे व्हिडिओमध्ये किंवा स्टडी करताना तुम्हाला एखादी गोष्ट समजली नसेल किंवा आठवत नसेल, ती स्टडी तिथे पॉज करून ती कन्सेप्ट तिथेच क्लिअर करून घ्यायची. नंतर क्लिअर करू जर असं आपण म्हटलं ती कन्सेप्ट कधीच क्लिअर होत नाही. सो ती स्टडी स्टॉप करायची आणि आपली जी काही कन्सेप्ट आहे ती क्लिअर करून नेक्स्ट फर्दर मूव्ह व्हायचं. सो एपिथेलियल सरफेस, दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ एपिथेलियल सरफेस. आपली जी स्किन आहे ती सुद्धा व्हायरसेस बॅक्टेरियासाठी बॅरियरचे काम करत असते. दॅट इज जे काही सिबॅशियस ग्लँड्स असतात, सिक्रेशन असतात किंवा आपल्याला कधी कधी घाम येतो, ह्या ज्या काही गोष्टी आहेत दॅट इज अ रिस्पॉन्स ऑफ अवर इम्युनिटी. सो एपिथेलियल सरफेस जी काही स्किन किंवा म्युकस कवरिंग आपली जी बॉडी असते त्यावर म्युकस कवरिंग असतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे या इम्युनिटीचा रिस्पॉन्स आहे. आपली स्किनसुद्धा बॅरियर असते. व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगीस जे काही आपल्या एअरमध्ये किती सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, इवन फंगीसचे सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, ते आपल्या स्किनवर सेटल डाऊन झाले तर इन्फेक्शन होऊ शकतं. बट मॅक्सिमम टाइम्स आपल्याला इन्फेक्शन होत नाही. द रिझन बिहाइंड इज दॅट इज अवर स्किन ऑल्सो अ पार्ट ऑफ अवर इम्युनिटी. तो स्किनसुद्धा काही सिक्रेशन करत असते ज्यांनी आपली इम्युनिटी वर्क करत असते. स्किनद्वारे जे काही इम्युनिटी वर्क होते ती कोणत्या टाईपची इम्युनिटी आहे? दॅट इज इननेट इम्युनिटी. नेक्स्ट म्युकस रेस्पायरेटरी ट्रॅक्ट. जेव्हाही आपल्या आपण डस्टला इंट्रोड्यूस होतो की आपण एखाद्या अशा एरियामध्ये उभा आहोत जिथे खूप डस्ट आहे, डस्ट पार्टिकल्स आहे किंवा एअरमध्ये काही पोल्युशन वगैरे आहे. सपोज रोडनी जात असताना एखाद्या गाडीने धूळ जर सपोज फेकला आपल्या मागच्या गाडीवर तर आपल्याला शिंका चालू होतात किंवा आपण खोकतो. सो दिस इज अ रिस्पॉन्स ऑफ इम्युनिटी. कारण आपल्या रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये डस्ट एंट्री होतं आणि रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये म्युकस असतात, हेअरलाईन्स असतात, तर या सगळ्या गोष्टी त्याला डिफेक्ट करत असतात, रेजिस्ट करत असतात. सो जी इम्युनिटी वर्क होते दॅट इज अ इननेट इम्युनिटी. आणि त्याचा कुठला कंपोनंट वर्क होतो? दॅट इज एपिथेलियल सरफेस. मग जसं कफ रिफ्लेक्स, सलायवा ऑफ माउथ, ॲसिडिटी ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन, फ्लशिंग ॲक्शन ऑफ युरिन, ह्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे या सगळ्या कुठल्या कंपोनंटच्या ॲक्टिव्हिटीज आहे? दॅट इज एपिथेलियल सरफेस. खोकला आपल्याला कधी येतो? नॉर्मल सडन जो खोकला रिफ्लेक्स दॅट इज कफ रिफ्लेक्स जे आहे ते आपल्याला कधी येत असतं? जेव्हा आपल्या रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये डस्टची एंट्री होते. सलायवा ऑफ माउथ, आपल्या माउथमध्ये जो काही सलायवा प्रेझेंट असतो, माउथद्वारे कुठलंही अनवॉन्टेड पार्टिकलची एंट्री झाली तर खोकला स्टार्ट होतो आपला. दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ सलायवा ऑफ माउथ. ॲसिडिटी इन गॅस्ट्रिक सिक्रेशन, सपोज आपल्या फूडद्वारे कुठलंही हार्ड सबस्टन्स जर आपल्या पोटात गेलं तर जे काही आपले गॅस्ट्रिक ज्युसेस असतात ते त्याच्यावर वर्क करतात. आपल्या स्टमकमध्ये कुठल्या टाईपचं ॲसिड असतं? वी शुड ऑल नो. कारण आपण ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम तुम्ही शिकला आहात. सो त्यात तुम्ही स्टमकमध्ये प्रेझेंट असलेले जे काही ज्युसेस आहे ते सुद्धा बघितले आहेत. सो आठवा की स्टमकमध्ये कुठलं ॲसिड प्रेझेंट असतं आणि ते काय वर्क करतं. सो दिस इज ॲक्शन ऑफ ॲसिडिटी ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन्स. नेक्स्ट, these are some actions that which are performed by innate immunity under the component epithelial surface. Next component is antimicrobial substance in a blood and tissue. फक्त स्किन किंवा जे काही रेस्पायरेटरी ट्रॅक आहे तेवढंच इम्युनिटीमध्ये इननेट इम्युनिटीमध्ये वर्क होत नाही. इवन आपले ब्लडचे कंपोनंटसुद्धा इननेट इम्युनिटीचे पार्ट असतात. सो दीज आर द की पॉईंट्स ऑफ अँटीमायक्रोबियल सबस्टन्स इन अ ब्लड ऑर टिश्यूज. जे काही अँटीमायक्रोबियल सबस्टन्स आहे ब्लड अँड टिश्यूजचे दॅट आर 30 टाईप्स ऑफ सिरम प्रोटीन्स. 30 टाईप्स ऑफ सिरम प्रोटीन्स असतात जे इनॲक्टिव्हली आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. जेव्हा कुठलाही पॅथोजनची एंट्री झाली आपल्या ब्लडमध्ये त्या टाईमला ते ॲक्टिव्ह होतात. जे ही टोटल 30 सिरम प्रोटीन्स आहे नॉर्मली ते इनॲक्टिव्ह स्टेजवर असतात. बट जेव्हाही कुठलाही पॅथोजन एंट्री होते ब्लडमध्ये
त्या टाईमला ते ॲक्टिव्ह होत असतात आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर ते रिलीज करतात, दॅट इज कॉम्प्लिमेंट कॅस्केड. त्यांच्या ॲक्टिव्हिटीनंतर हे जे कन्सेप्ट आहे ती ॲक्टिव्ह होत असते आणि ही कन्सेप्ट ॲक्टिव्ह का बरं होते? टू एलिमिनेट दॅट पॅथोजन. ज्याही पॅथोजनची एंट्री झाली आहे तो पॅथोजन ब्लडमधनं एलिमिनेट करण्यासाठी जी कन्सेप्ट ॲक्टिव्ह होत असते, जी वर्क होत असते, दॅट इज कॉम्प्लिमेंट कॅस्केड. जेव्हाही कुठलाही पॅथोजन आपल्या ब्लडमध्ये किंवा टिश्यूजमध्ये एंट्री होत असते त्या टाईमला आपले जे WBCs आहे आणि त्या पॅथोजननी अटॅक केलेले जे ही सेल्स आहे दॅट इज व्हायरली सेल्स, ते एक सिक्रिशन करत असतात, काही फ्लुइड रिलीज करत असतात. दॅट सिक्रिशन इज इंटरफेरॉन्स. हेच इंटरफेरॉन्स जे काही पॅथोजन आहे त्याला नंतर एलिमिनेट करत असते. इंटरफेरॉन्स आर अ क्लास ऑफ सायटोकाइन्स. आता सायटोकाइन्स काय आहेत हा वर्ड नवीन नाही आहे तुमच्यासाठी. 11th DNA स्ट्रक्चर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टडी केल्या असेल, त्यात हा वर्ड आला आहे. तर हा वर्ड काय आहे हे सुद्धा तुम्ही आत्ताच चेकआउट करून या 11th स्टँडर्डच्या बुकमध्ये असेल किंवा जेनेटिक्सचा जो काही पार्ट आहे इवन 12th स्टँडर्ड त्यामध्ये सुद्धा आहे. सो व्हॉट इज सायटोकाइन्स आत्ताच सर्च करून या. सो दिस इज वर्क फॉर यू. सो दॅट इज इंटरफेरॉन्स आर क्लास ऑफ सायटोकाइन्स. सो हे जेव्हा सिक्रेट होत असतं इंटरफेरॉन्स, हे सिक्रेट कशामुळे होतं? ॲक्टिव्हिटी ऑफ व्हायरली सेल्स अँड आवर WBCs. WBCचं स्ट्रक्चर आपण आधी बघितलं आहे. सो यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे इंटरफेरॉन्स रिलीज होत असतात. रिलीज झाल्यानंतर जो काही पॅथोजन ॲक्टिव्ह झाला आहे त्याला एलिमिनेट केलं जातं. हे जे काही प्रोटीन ॲक्टिव्हिटीज आहे आर जस्ट फॉर टू प्रोटेक्ट आर बॉडी और प्रोटेक्ट आर सिस्टीम. नेक्स्ट कंपोनंट ऑफ innate immunity, that is cellular factors in innate immunity. Now what are cells or cellular factor which performs or which take parts to protect our immunity? That is जेव्हाही सेल्युलर फॅक्टर इन इनेट इम्युनिटी असा कुठेही क्वेश्चन आला, वर्ड आला तर दोन सेल्स लक्षात ठेवायचे, दॅट इज फॅगोसिटिक सेल अँड लिम्फोसाइट्स. फॅगोसिटिक सेल हे नॅचरल डिफेन्स प्रोव्हाइड करत असतात and these cells are first discovered by Metchnikoff in 1882. या सायंटिस्टनी हे सेल फर्स्ट डिस्कवर्ड केले होते. ते नॅचरल डिफेन्स प्रोव्हाइड करत असतात. नेक्स्ट टाईप ऑफ सेल दॅट इज लिम्फोसाइट सेल्स. दे आर नॅचरल किलर, नॅचरली वर्क करत असते. या सिस्टीममध्ये या इम्युनिटीमध्ये कुठलाही कंपोनंट हा आउटर इंटरफेरन्सने ॲक्टिव्ह होत नाही किंवा आउटर इंटरफेरन्सनी वर्क करत नाही. ही सिस्टीम जी आहे ही नॅचरली वर्क होत असते. आपण हिला कंट्रोलसुद्धा करू शकत नाही. सो दिस इज अ इनेट इम्युनिटी अँड सेल्युलर फॅक्टर ऑफ इनेट इम्युनिटी. नेक्स्ट इज फीवर. तर फीवर काय आहे? जेव्हा आपल्याला ताप येतो, आपल्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होत असते. नॉर्मल इन्क्रीज नाही, समर सीझनमध्ये बेसिकली आपण उन्हात फिरलो तर ते नॅचरली इन्क्रीज होतं. बट जेव्हा आपण घरात आहोत किंवा नॉर्मल टेम्परेचरवर असताना सुद्धा आपली बॉडी हाय टेम्परेचर देत असते किंवा फील होत असते, दॅट इज अ फीवर. सो हे फीवरसुद्धा इम्युनिटीचा रिस्पॉन्सच आहे. जेव्हाही आपल्या बॉडीमध्ये कुठल्याही पॅथोजनची व्हायरसची एंट्री होत असते तर आपल्या बॉडी सरफेसवर त्या पॅथोजनला, त्या व्हायरसला किल केलं जातं. व्हायरसला किल कधी होते? जेव्हा त्यांचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. सध्या आपण जो आपल्या न्यूज चॅनलवर किंवा सगळीकडे जी कंडिशन आहे दॅट इज COVID-19 सिच्युएशन, त्यात जो व्हायरस ॲक्टिव्ह असतो दॅट इज करोना व्हायरस. आपण असं ऐकलं आहे की हाय टेम्परेचरवर व्हायरस सस्टेन होऊ शकत नाही. न्यूज चॅनलवर वगैरे आपल्याला काही असं सांगितलं जातं. तीच मी कन्सेप्ट इथे ॲज अ एक्झाम्पल म्हणून सांगत आहे. ते व्हायरस त्याच टाईपनी डेथ होतं, दॅट इज मी असं म्हणत नाही, बट ॲज अ एक्झाम्पल म्हणून मी ते एक्झाम्पल सांगत आहे तुम्हाला. सो जेव्हा आपल्या बॉडी टेम्परेचरवर कुठलाही व्हायरस इंट्रोड्यूस होतं ते आपली बॉडी स्वतःचं टेम्परेचर इन्क्रीज करून ते पॅथोजन, व्हायरस, बॅक्टेरिया जो काही कंपोनंट असेल त्याला स्किन लेवलवर और आपली जी काही आउटर लेअर आहे बॉडीची त्यावर त्या व्हायरसला किल करण्याचं ट्राय करत असते. त्याचसाठी आपल्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि काही वेळानंतर टेम्परेचर नॉर्मल येतं, कारण की ती सिच्युएशन कंट्रोल होत असते इम्युनिटीनी. सो दिस इज रिस्पॉन्स ऑफ आवर इम्युनिटी. जेव्हा पॅथोजन एंट्री होते किंवा एखाद्या गोष्टीची, बॅक्टेरियाची वगैरे एंट्री होत असते, त्यासाठी बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज करून ती कंडिशन मॅनेज करण्यासाठी आपल्याला फीवर येत असतो. दिस इज अनदर कंपोनंट
ऑफ इनेट इम्युनिटी. नेक्स्ट इज ॲक्यूट फेज प्रोटीन्स. आता ॲक्यूट फेज प्रोटीन्स काय आहे, शॉर्ट फॉर्ममध्ये APPने त्यांना शो केलं जातं. जेव्हा ही इन्फेक्शन इंजुरी होत असते आपल्या बॉडीमध्ये, सपोज लहान मुलाला कट किंवा काही लागलं तर काही मुलांना फीवर येत असतो इंजुरी झाल्यानंतर, किंवा एखाद्याची इंजुरी रिकवर होण्यासाठी जास्त टाईम घेते आणि इन कंपॅरिझन टू अदर कमी टाईम घेत असते. सो इंजुरी रिकवर होणे, इन्फेक्शन रिकवर होणे, त्यासाठी जे प्रोटीन्स ॲक्टिव्ह असतात आपल्या इम्युनिटीमध्ये, त्या प्रोटीन्सला ॲक्यूट फेज प्रोटीन्स म्हणतात. त्या प्रोटीन्सचे टाईप आहे 4 टाईप्स ऑफ ॲक्यूट फेज प्रोटीन्स असतात. दॅट इज CRP, C रिॲक्टिव्ह प्रोटीन्स, मॅरेनोज बाइंडिंग प्रोटीन्स, अल्फा-1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन अँड सीरम ॲमिलॉइड प्रोटीन्स. दीज आर 4 टाईप्स ऑफ ॲक्टिव्ह फेज प्रोटीन्स. हे नावं लक्षात ठेवायचे. MCQजमध्ये आणि एंट्रान्सेसमध्ये क्वेश्चन असतात यावर. दिस इज ऑल अबाउट अवर इनेट इम्युनिटी, त्याचे कंपोनंट्स. यानंतर आपण बघणार आहोत दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी. सो ॲक्वायर्ड इम्युनिटी आपण जे जनरल इंट्रोडक्शन घेतलं इम्युनिटीचं, त्यामध्ये बघितलं होतं की ॲक्वायर्ड इम्युनिटी मीन्स जे आपली थ्रूआउट द लाईफ डेव्हलप होत असते. आपल्या बर्थ झाल्यानंतर थ्रूआउट द आपल्या लाईफस्पॅन जी इम्युनिटी वर्क करत असते, बिल्डअप होत असते, किंवा ज्या इम्युनिटीवर आपण आपला कंट्रोल ठेवू शकतो, सच टाईप ऑफ इम्युनिटी इज दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी. रेजिस्टन्स acquired during life and it involves formation of antibodies in the body which neutralize antigen. आता अँटीबॉडी अँटीजन काय आहे, मी ॲज अ बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे ती दिली होती. दॅट इज अँटीजन इज अ फॉरेन सबस्टन्स दॅट एंटर्स इन आवर बॉडी. आणि अँटीजनच्या रिस्पॉन्समध्ये जे काही आपली बॉडी वर्क करत असते किंवा जी आपली बॉडी रिलीज करत असते टू किल दॅट अँटीजन, दॅट सबस्टन्स इज अँटीबॉडीज. अँटीबॉडीजचं स्ट्रक्चर काय आहे, अँटीजनचं स्ट्रक्चर काय आहे, हा आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे. त्यामध्ये आपण डिटेल स्ट्रक्चर शिकणार आहोत, अँटीबॉडीजचं स्ट्रक्चर कसं असतं ते. सो आपली बॉडी त्याच्या रिस्पॉन्समध्ये कुठलाही व्हायरस, पॅथोजन और इवन अँटीजन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंट्री होते त्या टाईमला त्याच्या रिस्पॉन्समध्ये अँटीबॉडी सिक्रेट करत असते. त्या अँटीबॉडीज त्या अँटीजनला न्यूट्रलाइज करते. दॅट मीन्स त्याची जी इंटेन्सिटी आहे ती कमी करत असते. सो हे जे फंक्शन आहे की कुठली इम्युनिटी परफॉर्म करत असते, दॅट इज ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता हे काही फीचर्स आहे ॲक्वायर्ड इम्युनिटीचे. दॅट इज स्पेसिफिसिटी मीन्स व्हॉट, एका पर्टिक्युलर अँटीजनसाठी सपोज ए अँटीजन जर आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस झाला आहे तर आपली जी ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे ते पर्टिक्युलर ए अँटीजनसाठीच अँटीबॉडी बनवणार. बाकी कुठल्याही गोष्टीसाठी अँटीबॉडी सिक्रेट होणार नाही, फक्त एसाठी सिक्रेट होईल. दॅट इज स्पेसिफिसिटी ऑफ इम्युनिटी मीन्स पर्टिक्युलर त्याच अँटीजनसाठी, त्याच व्हायरससाठी रिस्पॉन्स शो केला जाईल, बाकी कुठल्याच गोष्टीसाठी रिस्पॉन्स शो होणार नाही. दॅट इज स्पेसिफिसिटी. डायव्हर्सिटी मीन्स व्हॉट, कुठलेही डिफरंट टाईप्स ऑफ व्हायरसेस, अँटीजन जर आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस होत आहे तर प्रत्येक डिफरंट टाईप्स ऑफ फॉरेन सबस्टन्ससाठी आपली जी इम्युनिटी आहे ती रिस्पॉन्स शो करेल, तो कुठलाही टाईप्स ऑफ व्हायरस असो. सो दॅट इज डायव्हर्सिटी. म्हणजे पर्टिक्युलर एकाच व्हायरससाठी आपली बॉडी रिस्पॉन्स शो करत नाही, कुठलेही डिफरंट टाईप्स ऑफ व्हायरसेस, फॉरेन सबस्टन्स, बॅक्टेरिया, कुठलाही सबस्टन्स असो, फॉरेन सबस्टन्स बेसिकली, त्यासाठी आपली इम्युनिटी रिस्पॉन्स शो करत असते. दॅट इज डायव्हर्सिटी. डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ सबस्टन्स, दॅट मीन्स आपल्या बॉडीतला सबस्टन्स कुठला आहे आणि फॉरेन सबस्टन्स कुठला आहे, यातलं जे काही डिस्क्रिमिनेशन आहे ती इम्युनिटी चांगल्या प्रकारे शो करत असते. दॅट इज आपल्या इम्युनिटीला माहीत असते की आपल्या बॉडीत प्रेझेंट असलेला सबस्टन्स कुठला आहे आणि बाहेरून आलेला सबस्टन्स कुठला आहे, ते रिकग्नाइज करूनच आपली बॉडी रिस्पॉन्स शो करत असते. दॅट इज डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ सबस्टन्स. देन मेमरी, हे जे काही फंक्शन आपली इम्युनिटी शो करते याची मेमरी आपल्या इम्युनिटीजवळ असते. दॅट मीन्स आपल्याला सपोज लहानपणी कुठला डिसीज झाला असेल तर त्या डिसीजची मेमरी आपण एजेड झालो, म्हातारं झालो तरीही ती मेमरी आपल्या बॉडीमध्ये स्टोर्ड असते. तो व्हायरस आपल्या लाईफस्पॅनमध्ये आणखी जर इंट्रोड्यूस झाला तर आपली बॉडी त्या व्हायरसला सेल्फली रेजिस्ट करत असते. आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्याला स्टार्टिंग और इनिशिएशन द्यावं लागत नाही. ती मेमरी आपल्या इम्युनिटीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये स्टोर्ड असते. सो दॅट आर फीचर्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी.
आपण जे इन्नेट इम्युनिटी बघितली ती नॉन स्पेसिफिक होती, बट ॲक्वायर्ड इम्युनिटी दॅट इज स्पेसिफिसिटी शो करते, मीन्स पर्टिक्युलर व्हायरससाठी पर्टिक्युलर पर्टिक्युलर अँटीजनसाठी पर्टिक्युलर अँटीबॉडीज वर्क करते, दुसरं काही फंक्शन होत नाही. सो दिस आर बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट ॲक्वायर्ड इम्युनिटी. नंतर ॲक्वायर्ड इम्युनिटीचे टाईप्स आपण बघणार आहोत. सो मेन जे ॲक्वायर्ड इम्युनिटी टाईप असतात दॅट इज ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटी. त्यानंतर ॲक्टिव्ह इम्युनिटीचे 2 टाईप्स, पॅसिव्ह इम्युनिटीचे 2 टाईप्स. हे पर्टिक्युलर डिटेल आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहोत, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आतापर्यंत आपण काय बघितलं, इम्युनिटीचे 2 टाईप्स, इन्नेट इम्युनिटी अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटीचे जे काही कंपोनंट्स आहेत ते बघितले, ॲक्वायर्ड इम्युनिटीचं बेसिक इन्फॉर्मेशन घेतली किंवा ॲक्वायर्ड इम्युनिटी काय आहे त्याचे फीचर्स बघितले, आणि नंतर जे हे ॲक्वायर्ड इम्युनिटीचे टाईप्स असणार आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. यात कुठलाही क्वेरीज असेल, काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. दिस इज ऑल फॉर टुडे अँड थँक्यू.